गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. मधुराव सीझन 2 भाग 8 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काल आपण सगळ्यांनीच आपापल्या गुरुजनांना नमस्कार करून शिक्षक दिन साजरा केला. आज मधुरावच्या निमित्ताने मला सुद्धा माझ्या शिक्षकांचे पांग फेडण्याची संधी मिळते, यासाठी मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते. माझ्या पार्ले टिळक विद्यालय या शाळेतल्या शिक्षिका विद्या पेठे यांची कथा मला शिक्षक दिनाच्या निमित्तानेच सादर करायला मिळते, यासाठी मला अतिशय आनंद वाटतोय. आपण सगळ्यात आधी बाईंची गप्पा मारूया आणि मग कथा ऐकूया. आजच्या आपल्या कथेचे लेखक आहेत विद्या पेठे आणि आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार पेठेबाई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. काय म्हणताय, कशा आहात? मस्त, छान, मजेत आहे. चांगलंय चांगलंय. मला मुळात पहिलं हे विचारायचंय, तुम्ही कधीपासून लिहिता आणि काय काय लिहिता? खूप वर्षापासून लिहिते. शाळेत होते तेव्हा सुद्धा नाटकं लिहिली. मधुरानेच काम केलेलं आहे त्या नाटकामध्ये. तुझा विचार. तेव्हापासून मी बरंच काय काय लिहित होते. तेव्हा बरं. शालेय पाठांच्या नाटिका केल्या होत्या. इतरही लिहित होते काही काही. मग निवृत्त झाल्यावर खूप लिहिलं. मासिकामधनं लिहिलं. आकाशवाणीवर माझे 26-27 कार्यक्रम झालेत. सोबतीसारख्या संघटनेमध्ये, ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये 25 कार्यक्रम केलेत. ते जरा अवघड असतात, कारण ज्येष्ठ नागरिकांना 5 वाक्याच्या वर पाठांतर होत नाही. म्हणून 5-5, 6-6 वाक्य देऊनच नाटकं लिहिली. काय करणार? पण असे आम्ही कार्यक्रम केले भरपूर. आणि असंही लिहित असते. रेडिओवर म्हणजे आकाशवाणीवर गाणं हिरा किंवा हिराबाई बडोदेकरांच्यावर माझे 15 भाग प्रकाशित झाले, म्हणजे झालेले आहेत ते. वा 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 वा. आणखीन पण बरंच काय काय झालेलं आहे. म्हणजे पाश्चिमात्य स्त्रिया, कर्तृत्ववान स्त्रिया, त्यांच्याबद्दल 15 जणींची मालिका केली होती, प्रसारित झालेली होती, रंग माझा वेगळा म्हणून. आणि तिचं वाचन पण माझी विद्यार्थिनी इला भाटे तिने केलं होतं. वा 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 वा. त्यामुळे सतत लिहित असते. तुम्ही हे जे लिखाण करत असता त्याच्यामधनच ही तुम्ही आजची जी आपली कथा आहे एपिसोड मधली, ती सुद्धा लिहिली आहे. ती कथा तुम्हाला सुचली कशी? त्या कथेबद्दल तुम्ही काय सांगाल? या कथेचा जो उत्तरार्ध आहे ना, तो खरा आहे. ती सत्यकथा आहे. हा, उत्तरार्धातली जी आहे, तो जे सांगतो ती खरी आहे, हकीकत, त्याच्या आयुष्यात आलेला अनुभव. मग मला असं वाटलं की शोधावी ना त्याला एक. ती कशी शोधायची ते मी बघितलं मग. वा वा वा. आणि मग माझ्या कल्पनेनं मी ते सगळं तरुण मुलीचं जग वगैरे साकारलं त्याच्यामध्ये. वा 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 वा. माझी नात त्याच वयाची आहे आणि मग त्यांच्या गप्पा मी दोघींची ऐकते. त्याच्यातनं मला जमलं, कारण मी काय एवढी तरुण नाही. मी 80 वर्षाची आणि त्या आहेत, मी जे रंगवलेलं आहे ते 25-26 वर्षाच्या मुलीचं रंगवलंय. नाही, पण तुम्ही त्यांच्या गप्पांमध्ये फार मोठे असलात तरी तुम्ही मनाने फार तरुण आहात. थँक्यू. कारण जनरली काय होतं, म्हणजे माझे पण जे आजी आजोबा आहेत त्यांना पण मी असं काहीतरी सांगायला जातो ना, की तुम्ही असं करून बघा, फोनवरती हे करून बघा, तेव्हा त्यांना पटकन ती धडकी भरते. पण इथे आजच्या एपिसोड साठी म्हणून पेठेबाईंनी नाही मी करणार म्हणून त्यांनी जे काही असं मी करणार ह्यांनी जे केलं, त्यामुळे म्हणून मला हे म्हणावंच वाटलं की तुम्ही मनाने खरंच तरुण आहात. राहिलाच पाहिजे. तुमच्या लोकांची गाठ पडते ना मग. खरंय. मला आता एक शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे. बाई, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, तुम्ही अनेक वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत होतात आणि मधुराताई सुद्धा तुमच्या हाताखालूनच तिचं शिक्षण झालंय आणि ती घडवली गेलीय. तर तिची प्रगती तुम्ही अनेक वर्ष पाहिली आहेत आणि आता तिने मधुराव सारखा उपक्रम सुरू केलाय. तर ह्या सगळ्या तिच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? अतिशय उत्तम प्रवास आहे, कल्पक आहे, वेगवेगळं काहीतरी करत असते. मला अगदी कौतुक आहे तिचं. आणि असं ती आता तुमच्या ह्याच्यात सुद्धा मला वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतील आणि अतिशय चांगले उपक्रम आहेत ते. माझा अगदी तिला कौतुकाने मी तिला आशीर्वाद देते की असंच ती पुढे करत राहो
आणि आम्हाला नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळो तिच्याकडनं. नक्कीच बाई, तुम्ही इथे आलात आजच्या एपिसोडमध्ये. हाच खरं तर मधुराताईसाठी, माझ्यासाठी आणि ह्या उपक्रमासाठी हा आम्हाला आशीर्वाद मिळाला की तुम्ही इथे आलात आणि तुम्ही ह्या एपिसोडचा एक भाग झालात, सहभागी झालात. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. मोबाईलची विशिष्ट रिंगटोन वाजली. तनुजाने लगेच मोबाईल उचलला. ती रिंगटोन खास तिच्या आईसाठी होती. आईने भारतातून व्हिडिओ कॉल लावला होता. हाय करून झाल्यावर इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. आज अमेरिकेत शनिवार रात्र म्हणजे गप्पांचा वार. उद्या रविवार, सुट्टी. भारतात त्याच वेळी रविवार सकाळ म्हणून आराम असतो. म्हणून दर आठवड्याला हा वार, ही वेळ गप्पा गोष्टींची ठरलेली होती. बोलता बोलता आई म्हणाली, तनू, थोडं बोलायचं होतं, बोलू का? आई, अशी परवानगी का मागतेस? अगं, काही विषयांचा तुला राग येतो हे माहिती आहे. हा विषय त्यातलाच आहे. म्हणजे माझ्या लग्नाचा ना? नको, आत्ता नको. मग तनूची आई एकदम गप्पच झाली. जणू तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नाही. आईकडे बघून तनूला वाईट वाटलं. लहानपणी आपल्याला रागवणारी, प्रसंगी पाठीत धपाटा घालणारी आई मुलगी मोठी झाली की बोलू का नको असा विचार करते. या कल्पनेनेच तिला हसू आलं. मुली मोठ्या झाल्या की सगळ्याच आया अशा सावधपणे बोलत असतील का? त्यांना काहीतरी सांगायचं असतं, पण परदेशात दूर राहणाऱ्या मुलीचं मन मोडायचं नसतं. अशी त्यांच्या मनाची ओढाताण होत असेल. हे विचार मनात येताच ती विचारात पडलेल्या आईकडे बघून म्हणाली, आई, तुला काय बोलायचे ते बोल, मी ऐकते. रागवणार नाहीस ना? नाही ग, तू सांग. आईने हळूहळू सांगायला सुरुवात केली. परवा बाबांच्या मित्राने एक स्थळ सुचवलंय. मुलगा चांगला आहे, सुस्वभावी आहे, एकुलता एक, परिस्थिती चांगली आहे. वडील प्रोफेसर होते, आता रिटायर झाले. तर तू इथे येशील तेव्हा त्याला भेटशील का? माझ्यासाठी तरी भेट. म्हणून तू उद्या येणार आहेस तर 15 दिवसांसाठी न येता 1 महिन्याची रजा घेऊन ये. तनूच्या आईने एका दमात सारं सांगून टाकलं. तनुजा म्हणाली, त्याचा एक फोटो टाक. आईने सांगितलं की तिच्याकडे फोटो नाहीये. आई आणि बाबा 6 महिन्यांपूर्वी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा फोटो मागायचा राहिला. सध्या तो अमेरिकेत आहे, पण आता येणार आहे. तुझा होकार असेल तर त्याला भेटायला बोलवेन. आईचं मन राखायला तनूने हो म्हटलं. आईचा चेहरा लगेच खुलला. तिला नेहमीच समजतं आई वर्गाचं कोडं पडायचं. सर्व आयांना वाटतं आपल्या मुलीने शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्या 23-24 वर्षाच्या झाल्या की आता हिच्या लग्नाचं बघायचं या एकाच विचाराने त्या झपाटलेल्या असतात. सध्या तिच्या आईची तीच अवस्था होती. तनुजाने हो म्हणून तात्पुरती सुटका करून घेतली. भारतात गेल्यावर बघू काय होतं ते. पुढची 10 मिनिटे इतरांची ख्याली खुशाली विचारण्यात गेली. मग ती झोपायला गेली. उद्या दुपारी 4 वाजता विमान गाठायचंय. बॅगा भरून झाल्या होत्या, आता चलो भारत. दुसऱ्या दिवशी तिच्या एका मैत्रिणीने तिला फ्लोरिडाच्या विमानतळावर सोडलं. तिचे आभार मानून आणि बाय करून तनुजा निघाली. एक मोठी ओढत न्यायची बॅग, एक हँडबॅग आणि पर्स. एरवी तिचा पोशाख टॉप आणि जीन्स असायचा, पण आज तिने पंजाबी ड्रेस घातला होता. त्यावर छान नक्षीदार ओढणी, 5 फूट 5 इंच उंची, गोल गोंडस चेहरा. डाव्या गालावर खळी असलेली तनुजा शिक्षणाने आणि अनुभवाने स्मार्ट झाली होती. दुसऱ्या माणसाला त्याच्या 2 शब्दांवरनं जोखण्यात पटाईत होती. भारतात इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये BE पदवी घेतल्यावर पुढील मास्टर्सची पदवी तिने अमेरिकेत घेतली. 2 वर्ष नोकरी केली. दरवर्षी डिसेंबरमध्ये ती भारतात यायची, नाहीतर जून-जुलैमध्ये आई बाबा फ्लोरिडाला जायचे. विमानतळावर बॅग चेक झाल्यावर पासपोर्ट, व्हिसा, तिकीट, सेक्युरिटी इत्यादी नेहमीचे सोपस्कार आटपून ती मोठ्या हॉलमध्ये येऊन बसली. तिथून तिला विमानांचे नंबर्स आणि देश दिसत होते. अजून 1 तास होता. कोणतं पुस्तक वाचावं या विचारात असतानाच तिने सहज समोर पाहिलं. कॉफी शॉपजवळ एक तरुण उभा होता. उंच, ऐटबाज. त्याने कॉफी घेतली, $डॉलर्स दिले. कॉफी शॉपवाला काहीतरी त्याच्याशी बोलला आणि तो तरुण हसला. इतकं मोहक हसणं, तेही एका पुरुषाचं, तिने प्रथमच पाहिलं. छे, आज आपल्याला हे काय झालंय?
आजपर्यंत कोणाची भुरळ पडली नाही आणि हा कोण, कुठला, त्याच्याकडे बघावंसं वाटतंय. तेवढ्यात त्याने तनूकडे पाहिलं. अगदी सहज. खरं म्हणजे त्याला बसायला जागा हवी होती. कॉफीचा मग घेऊन जागा शोधत शोधत तो तनूच्या समोर येऊनच बसला. त्याचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तनू मात्र त्याचं निरीक्षण करत होती. त्याच्या वागण्या बोलण्यात सहजता, आत्मविश्वास होता. कॉफी घेतल्यावर त्याने मोबाईल काढला. सहज समोर बघतात तसं तनूकडे पाहिलं. मोबाईल ठेवून तो कसले तरी कागद बघण्यात गुंग झाला. आपलं हे निरीक्षण बरं नाही असं वाटून तनुजाने पुस्तक उघडलं. डोळे नुसते ओळींवरनं फिरत होते. डोक्यात काही शिरत नव्हतं. मनात आईचा विचार आला. आता तिने कोण शोधलाय देव जाणे, नाहीतर दरवर्षीप्रमाणे नकार द्यायचा आणि आईला दुखवायचं. इतक्यात त्यांच्या विमानाची घोषणा झाली. सर्वजण हातात बोर्डिंग पास आणि पासपोर्ट घेऊन रांगेत उभी राहिली. रांगेतून सरकत सरकत पास दाखवून मधला पॅसेज ओलांडून ती विमानाच्या दाराशी आली. सेविकेने गोड हसून स्वागत केलं. आत जाऊन जागा शोधून ती आपल्या सीटवर स्थानापन्न झाली. खिडकीतून बाहेर दिसणारे दृश्य बघत असतानाच तिच्या कानावर शब्द आले. यो दुपट्टा प्लीज. ओ सॉरी असं म्हणत बाजूच्या सीटवरची ओढणी तिने ओढून घेतली. तिने डोळे वर करत बघितलं तर तो मघाचाच तरुण. शेजारच्या सीटवर तो बसला आणि मंद सुखद सुगंध दरवळला. तो सहज तिच्याकडे बघून हसला. तीही हसली. पलीकडे एक चायनीज येऊन बसला. विमान प्रवास सुरू झाला. थोड्या वेळाने ड्रिंक्स आली. तिने ज्यूस घेतला. त्याने सुद्धा. तिला आश्चर्य वाटलं. या प्रवासात हवं तेवढं मिळतं म्हणून ड्रिंक्स घेणारे तिला माहीत होते. पण याने असं काहीच केलं नव्हतं. जेवणही व्हेजच मागवलं होतं. जेवणानंतर एक पुस्तक उघडून त्याने काही मुद्दे लिहून ठेवले. गुगल सर्च करून काहीतरी लिहून घेतलं. मग तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणून आईने दिलेलं रवींद्रनाथ टागोरांचं पुस्तक उघडलं. मराठीत लिहिलेलं. तिचा मराठी बोलण्याशी, वाचनाशी थोडा तरी संबंध राहावा म्हणून केलेला आईने हा उपाय. वाचता वाचता ती झोपी गेली. ब्रेक जर्नी पॅरिसला होता. 2 तासांचा. तिथे उतरल्यावर ती टर्मिनल 28 वर जाऊन बसली. तिथून तिचं विमान सुटणार होतं. तिथे कॉफी घेत असतानाच तो समोर येऊन बसला. त्याच्या हातात सुद्धा कॉफी होती. हाय त्याने म्हटलं. तनुजाने हसून हाय म्हटलं. छान आहे तुमचं पुस्तक, तो म्हणाला. तुम्ही वाचलंय? मराठीत आहे? हो, मी मराठी बोलतो, वाचतो. मी थोडंसं वाचलं पण मला आवडलं. तुमचं नाव? तनुजा. आणि तुम्ही? माझं नाव तुमच्या पुस्तकावर आहे. त्यातला फक्त नाथ हा शब्द काढा. ओह, म्हणजे रवींद्र नाव आहे तुमचं. तो नुसता हसला. परत विमान प्रवास सुरू झाला. आता तो सीटवर जरा रेलूनच बसला. त्याचा उजवा हात तिच्या डाव्या हाताला लागत होता. तिने संकोचाने हात आखडून घेतला. मग त्याने लॅपटॉप काढला. पुढची फ्लॅप उघडून त्यावर ठेवला. पाय जरा लांबवले. आता त्याचा पाय तिच्या पायांना लागू लागला. तनूने त्याच्याकडे पाहिलं. तो लॅपटॉपमध्ये पाहण्यात गुंग होता. मध्येच फोन येत होते. कारखान्यासंबंधी सूचना देत होता. सगळं कोटीच्या भाषेत बोलत होता. मग त्याने मोबाईल बंद केला. तनूसुद्धा वाचताना अना तरखडच्या प्रकरणापर्यंत येऊन थांबली. अनाच्या घरी विशीतला तरुण रवींद्र येतो. त्याच्या कविता, त्याने तिला दिलेलं नलिनी नाव, ती विचारात गुरफटून गेली. बघता बघता तिचाही डोळा लागला. 22 तासांचा लांबलचक प्रवास एकदाचा संपला. विमान थांबलं. सर्वांची उतरायची घाई सुरू झाली. रवींद्रने तिला हँडबॅग काढून दिली. तिच्या मागोमाग तो निघाला. विमानातून बाहेर पडल्यावर तो तिला लपटून चालत आहे असं तनूला वाटलं. ती लगेच दूर झाली. दोघं दिल्लीच्या विमानतळाबाहेर आली. तनूला एका कॉन्फरन्सला जायचं होतं म्हणून ती तिथं थांबली. थोड्या वेळातच एक अधिकारी आला. त्याने तिला आणि आणखी 5 जणांना बाजूला थांबायला सांगितले. एवढ्यात रवींद्र आला. त्याच्याशी त्या अधिकाऱ्याने शेक हँड केला. वेलकम म्हणाला. या 7 जणांना तो एका उत्तम हॉटेलात घेऊन गेला. तिथं त्यांची 4 दिवसाची राहायची सोय होती. हॉटेलच्या पायऱ्या चढताना रवींद्रने सहज तिच्या खांद्यावर हात ठेवला. परदेशात हे चालतं. ती एक अदब दाखवण्याची पद्धत असते. पण तनूने हळूच तो हात काढून आपला सौम्य निषेध व्यक्त केला.
तिच्या मनात आलं म्हणजे हा सुद्धा या कॉन्फरन्सला आलाय तर. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट घेताना तो तनूच्या शेजारी येऊन बसला. तिला काहीही हवं असेल तरी न सांगता आणून द्यायचा. बोलता बोलता हाताला हात लावायचा, चालताना तिच्या खांद्यावर हात ठेवायचा. शेवटी तनूने स्पष्ट शब्दात आपला निषेध नोंदवला. तेव्हा ओके असं म्हणून हसून निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रमुख वक्त्यांचं भाषण होतं. संध्याकाळी बरोबर 4 वाजता सर्व कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले. हॉल भरला. भारताच्या इतर भागातून, दिल्लीतून बरेच जण आले होते. तरुण मुलीसुद्धा मोठ्या संख्येने आलेल्या बघून तनूला बरं वाटलं. रवींद्र कुठेच दिसला नाही. तिला खूप बरं वाटलं, कारण तो कुठेही असला तरी आपल्याला न्याहाळतो असं तिला वाटायचं आणि ती भावना तिला अस्वस्थ करायची. तिच्या कंपनीची प्रतिनिधी म्हणून ती पहिल्याच रांगेत बसली होती. एवढ्याच स्टेजवर कॉन्फरन्सचे प्रमुख रवींद्रला घेऊन आले. मोठा पुष्पगुच्छ देऊन त्याने त्यांचं स्वागत केलं. थोडक्यात ओळख करून दिली आणि म्हणाले, यांच्या पदव्या आणि प्रोजेक्ट सांगण्यात खूप वेळ जाईल. ते सर्व तुम्हाला दिलेल्या पत्रकात लिहिलेलं आहे असं सांगून त्यांनी रवींद्रला भाषण सुरू करण्याची विनंती केली. रवींद्र अस्खलित इंग्रजीत बोलत होता. त्याचा विषय होता औद्योगिकरणाच्या दिशा. आपले मुद्दे मांडताना, उदाहरण देताना, आकडेवारी देताना तो वेगळाच वाटत होता. त्याचं ज्ञान, कौशल्य, बुद्धिमत्ता त्याच्या बोलण्यातून प्रतीत होत होती. त्याने प्रामुख्याने 3 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं. एक म्हणजे प्रत्येक देशाला आधुनिकीकरणावर भर द्यायला पाहिजे. त्यामुळे नवीन यंत्रांचा शोध, उपयोग, खर्च हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे उत्तम दर्जाच्या वस्तूंची वेगवान निर्मिती होईल. पण या वस्तू विकण्यासाठी निर्यात धोरणाचा विचार व्हायला हवा. त्याचा दुसरा मुद्दा होता की देशातल्या तरुण वर्गाला अशी नवी यंत्र बनवण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करणं. तसेच जी जुनी यंत्र आहेत ती टाकून न देता त्यात योग्य ते बदल करून ती वापरणं. त्यामुळे नवीन यंत्र घेण्याचा खर्च कमी होईल आणि आपल्या देशातील बौद्धिक शक्ती इथेच वापरली जाईल. तरुणांच्या हाताला, बुद्धीला काम मिळेल. यावर तरुण मंडळींनी टाळ्या वाजवल्या. त्याने मांडलेला तिसरा मुद्दाही विचार करण्याजोगा होता. बहुतेक देशात ग्रामीण भाग आहेत. त्यांचे उद्योग बंद पडले तर गाव ओस पडतील आणि शहरी भागांवर ताण येईल. म्हणून परंपरागत वैशिष्ट्यपूर्ण उद्योगांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. अशा उद्योगातील वस्तूंना जागतिक प्रदर्शनात फार मोठी मागणी असते. त्यामुळे ते उद्योगही जिवंत राहिले पाहिजेत. अशी ही त्रिसूत्री मी तुमच्यासमोर ठेवत आहे. भाषण लोकांना आवडले. अनेकांना प्रश्न विचारायचे होते. मग व्यवस्थापक म्हणाले, आजची वेळ संपलीये. मी मिस्टर रवींद्रना उद्या 1 तास तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची विनंती करतो. उद्या आपण इकडे संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत जमूया. रवींद्र आणि व्यवस्थापक खाली उतरले. पहिल्या रांगेत आमंत्रित व्यक्तींची व्यवस्थापक ओळख करून देत होते. रवींद्र हस्तांदोलन करत होता. तनूचीही ओळख करून दिली. कोण जाणे पण आपला हात जास्त वेळ हातात ठेवला होता असं वाटलं तिला. रात्रीच्या जेवणाच्या वेळी रवींद्र तनू बसली होती त्या टेबलजवळ आला. तिच्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसला. मुद्दाम काहीतरी विषय काढायचा म्हणून बोलत होता. माझं भाषण आवडलं का असं विचारत होता. जेवण झाल्यावर तिचा हात हातात घेऊन रवींद्र म्हणाला, चल बाहेर फिरून येऊया. तनूने चक्क नकार दिला. तेवढ्यात कॉन्फरन्सला आलेल्या 4-5 मुलींनी रवींद्रला बघितलं आणि त्या टेबलशी येऊन बोलू लागल्या. हाय हॅलो झाल्यावर त्या त्याची इंग्रजीतून स्तुती करू लागल्या. एक म्हणाली, तुम्ही किती छान बोलता. तुमचे सर्व मुद्दे विचार करण्याजोगेच होते. दुसरीने तर, सर तुम्ही किती हँडसम आहात असं सर्टिफिकेटच दिलं. रवींद्र दिलखुलास हसतो आहे असं बघितल्यावर तिसरीने, सर आज माझ्याबरोबर डान्स फ्लोअरवर याल असं विचारायचंही धाडस केलं. येस, वाय नॉट असं म्हणत रवींद्र त्यांच्याबरोबर जाऊ लागला. मागे वळून त्याने मराठीत विचारलं, येतेस? तनू काही न बोलता निघून गेली. तिला या माणसाची अगदी तिडीक आली होती. तिसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळी तो मुलींच्या गोळख्यातच होता. दोघींनी त्याच्या 2 हातांना विळखे घातले होते. बाकीच्या गोडगोड बोलत होत्या. इतक्यात 1 मिनिट असं म्हणत तो तनूकडे आला. एक बॉक्स तिच्या हातात देऊन म्हणाला, हे तुझ्यासाठी, संध्याकाळी घालून ये. तिने बॉक्सला हात लावला नाही. तर म्हणाला, तू बॉक्स घेतला नाहीस तर इथे सर्वांसमोर जाहीर करून मी तुला दे. तनूला कुठलाही तमाशा नको होता.
ती बॉक्स घेऊन रूमवर गेली. तिने बॉक्स उघडला. आज सोन्याची साखळी आणि मधोमध सुंदर आकाराचा मोती होता. ते सर्व आत ठेवून नोकराकरवी तो बॉक्स तिने त्याच्या रूमवर पाठवला. संध्याकाळी ती खाली गेलीच नाही. एकदम जेवायला खाली उतरली. ती जेवणाच्या टेबलजवळ जाऊन बसते तोच एक मुलगी ती साखळी गळ्यात घालून तिला दाखवायला आली. आणि आज ती रवींद्रबरोबर डेटला जाणार आहे हेही तिने सांगितलं. त्यांना पुढे पाठवून तो तनूकडे आला. म्हणाला, बघ बघ कशा माझ्या भोवती फिरतायत. माझ्या पैशाला भुलले आहेत. माझ्याबरोबर कुठेही यायला तयार आहेत, अगदी बेडरूममध्ये सुद्धा. रवींद्र, तुझ्यासारख्या प्रसिद्ध तज्ज्ञ व्याख्यात्याला हे शोभत नाही. व्याख्याता? तो तर मी काल होतो. आता मी इथे फुलपाखरं जाळ्यात पकडणारा रोमॅन्टिक माणूस आहे. तू पण येतेस डेटवर? रवींद्रच्या थोबाडीत मारावी असं तिला वाटलं, पण तिने राग आवरला. एवढंच म्हणाली, रवींद्र, सर्वजणी सारख्या नसतात. पैसा, दागदागिने यासाठी हपापलेल्या नसतात. सर्वांनाच असं उच्छृंखल फुलपाखरी जीवन आवडतं असं नाही. रवी म्हणजे प्रकाश. तुला हे सर्व समजायला हवं. पण तू आता वासनेच्या अंधारात वावरतोयस. यापुढे तू मला कधीही भेटू नकोस. असं म्हणून तनू तिथून निघून गेली. चौथ्या दिवशी सर्वजण विमानतळावर आले. मुंबईला जाणाऱ्या विमानात बसले. तनू आपल्या जागेवर जाऊन बसली. रवींद्र दुसरीकडे लांब बसला होता. तिने सुटकेचा सुस्कारा सोडला. विमान मुंबई विमानतळावर उतरलं. तनू बॅगा घेऊन बाहेर पडली. तेवढ्यात आईचा फोन आला. तनूने फोनवर सांगितलं, आई येतेच मी अर्ध्या तासात. टॅक्सीत बसून तनू पार्ल्याला घरी आली. दारावरची बेल 2-3दा वाजवली. आले आले असा आईचा आवाज तिने ऐकला. दार उघडलं. आई म्हणून तनू तिच्या गळ्यात पडली. बॅगा बाजूला ठेवून म्हणाली, आई तुझ्या हातची मस्त कॉफी हवी आहे मला. अगं हो हो, पण आपल्याकडे कोण आलंय बघ तरी, आई म्हणाली. तनूने वळून बघितलं तर सोफ्यावर रवींद्र हसत बसला होता. तनूचा राग अनावर झाला. तू आणि इथे माझ्या घरी? ताबडतोब चालता हो. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. अगं पण माझं ऐक तरी, आई म्हणाली. आई तू एक शब्दही बोलू नकोस. त्याची तरफदारी करू नकोस. या पाजी हलकट माणसाशी मला अजिबात संबंध ठेवायचे नाही. याला आधी घराबाहेर घालव. रवींद्र उभा राहिला. म्हणाला, ओके मी जातो. पण एक पत्र तुला लिहून ठेवलंय ते वाच. फाडू नकोस. तुला तुझ्या आईची शपथ आहे. ते वाच, मग निर्णय घे. मी निघतो आई. रवींद्र गेला. आईला काहीच कळलं नव्हतं आणि तनूला बरंच काही कळलं होतं. दोघी स्तब्ध बसून राहिल्या. थोड्या वेळाने आईने तनूची आवडती कॉफी करून आणली. तिच्या खांद्यावर थोपटलं. मग मात्र तनूने आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडून घेतलं. मग आईच म्हणाली, आता कॉफी घे, फ्रेश हो, विश्रांती घे. काय घडलं ते सावकाश सांग. रात्री पत्र वाच. रात्री तनूने आईबाबांबरोबर हसत खेळत जेवण केलं. काही झालंच नाही असं दोघी वागल्या. रात्र झाली. तनू आपल्या बेडरूममध्ये गेली. पत्र उघडणं भागच होतं. तिच्या आईची शपथ घातली होती. तिने पत्र उघडलं. तनुजा, प्रथम झालेल्या प्रकाराबद्दल तुझी मनापासून माफी मागतो. पुढील संपूर्ण पत्र तू वाचावंस अशी माझी विनंती आहे. मी तुला सहज बोलताना म्हटलं की घरी बाबा असतात, मला आई नाही. पण माझी आई आहे, जिवंत आहे. पण आई आहे असं म्हटल्यावर लोक विचारतात ती कुठे आहे, काय करते. मी काय उत्तर देऊ त्यांना? असं सांगू का की माझी आई पैशाच्या लोभापायी मला आणि बाबांना सोडून कोणाच्या तरी बरोबर दुबईला गेली? माझी आई अशी नव्हती. ती आणि बाबा दोघे प्रोफेसर होते. दोघांचाही प्रेमविवाह. छान सुंदर आयुष्य होतं आमचं. बाबा कविता करायचे, आई त्या गाऊन दाखवायची. चांगली बुद्धिमान विद्वान मंडळी महिन्यातनं एकदा आमच्या घरी यायची. काव्यशास्त्र विनोदात वेळ जायचा. अशा सुंदर वातावरणात मी वाढलो. मी त्यावेळेत 9वीत होतो. हल्ली आई रोज कॉलेजमधून एका मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये जायला लागली. त्या पत्ते खेळायच्या. त्या सर्वजणी श्रीमंत होत्या. त्यांचे नवरे अवैध मार्गाने खोऱ्याने पैसा उडत होते. एकदा हे मंडळ आमच्या घरी आलं होतं. आमचा साधा 2 बेडरूमचा ब्लॉक होता.
तरी आईने त्यातल्या त्यात नीटनेटका ठेवला होता. पत्ते मंडळींचा भगिनी वर्ग आला तेव्हा मी आतल्या खोलीत अभ्यास करत बसलो होतो. आमच्याकडे नेहमी येणाऱ्या लोकांपेक्षा या वेगळ्या वाटल्या. प्रत्येकीच्या गाड्या होत्या, शोफर्स होत्या, बॉबकट, चमचमत्या साड्या, भडक लिपस्टिक आणि दागिने घालून आल्या होत्या. आमच्याकडे हॉलमध्ये एक सोफा आणि त्याच्या 2 खुर्च्या असा सेट होता. 4 जणी त्यावर स्थानापन्न झाल्या. उरलेल्या 4 जणी इकडे तिकडे बघू लागल्या. माझ्या आईने डायनिंग टेबल जवळच्या 4 खुर्च्या आणल्या. मग माझ्या कानावर पुढील संभाषण आलं. अगं बाई, या खुर्च्यांवर का बसायचं? सुनीता आज बसते, पण पुढच्या वेळी नवीन सोफा घे गं बाई. आणि काय गं हे, किती वर्ष रंग दिला नाहीस घराला? फर्निचर हे जुनंच दिसतंय. आमच्याकडे दर 2 वर्षांनी फर्निचर बदलतो आम्ही. माझा आता रंग द्यायचा विचार आहे, आई म्हणाली. मग रंग तर देच, पण सर्व फर्निचरही बदल. माझा भाऊ आर्किटेक्ट आहे, मोठमोठ्यांची कामं करतो, पण तुला स्वस्तात म्हणून 10 लाखात करून देईल तो. 10 लाख? आईने घाबरून विचारलं. अगं हे कमीच आहेत. माझ्या घराच्या कामाला 20 लाख लागले, पण काय सुंदर दिसतं आमचं घर. माझी आई अशा बायकांच्या तावडीत सापडली होती. कधी नाही तो आईला पैशांचा मोह वाटू लागला. बाबांचा आणि तिचा पगार अपुरा वाटू लागला. शिकवण्या करून काही लाखो रुपये मिळणार नाही हे तिच्या लक्षात आलं. घरात रोज खटके उडायला लागले. शेवटी घरात एक पत्र ठेवून आई त्या आर्किटेक्ट बरोबर दुबईला निघून गेली. घरात बाबा आणि मी. कोण कोणाला सावरायचं? पण बाबांनी धीर्याने घेतलं. गावात खूप चर्चा झाली, पण बाबांनी संयम सोडला नाही. तेव्हापासून माझा बायकांवरचा विश्वास उडाला. सर्वजणी पैशाच्या मागे असतात असा माझा ग्रह झाला. बाबा म्हणायचे, रवी, सर्व स्त्रिया तशा नसतात. काही जणी निर्मोही, सत्यशील, निस्वार्थी असतात. घरादाराला जपणाऱ्या असतात. माझं लग्नाचं वय झालं. बाबा मला लग्नाचा आग्रह करायचे, पण मी त्या निर्मोही, सत्यशील मुलीच्या शोधात होतो. तुझ्याशी किंवा इतर मुलींशी मी जे वागलो ते एक नाटक होतं. मी तुझी परीक्षा घेत होतो, तुझी पारख करत होतो. माझी पारख अचूक ठरली याचा मला आनंद वाटतोय. तू खरोखरच अनमोल रत्न आहेस. मला तू आवडलीस. माझी सहचारिणी आणि माझ्या बाबांची सून होशील का? माझ्याबद्दल तुझ्या बाबांना विचारू शकतेस, किंवा माझ्या चारित्र्याबद्दल तू माझ्या कंपनीतही चौकशी करू शकतेस. तुझा माझ्यावर विश्वास असेल आणि मी तुला आवडलो असेल तर उद्या मला फोन करून कुठे भेटायचं ते सांग. एक सांगायचं राहिलं, तुझ्या बाबांनी तुझा फोटो मला पाठवला होता. तू कोणत्या विमानाने येतेस तेही कळवलं होतं. माझा फोटो पाठवू नका अशी मी त्यांना विनंती केली होती. तुझ्या आईला हे काहीच माहीत नाही. तसंच मी तुझ्याबरोबरच विमानाने आलो आणि प्रवासात काय घडलं हे त्या दोघांनाही माहीत नाही. तुझा फोन आला नाही तर मी तुला कधीही भेटणार नाही. रवींद्र. तनुला सारं खरं वाटलं तरीही खात्री करावी म्हणून दुसऱ्या दिवशी ती सकाळी बाबांबरोबर फिरायला बाहेर पडली. बाबा, सहज विचारते, रवींद्र नावाचा मुलगा तुमच्या ओळखीचा आहे का? माझ्या मैत्रिणीने विचारलं. कसा आहे तो? लाखात एक. सुशील, सुस्वभावी, शोधून सापडणार नाही असा मुलगा. त्याच्याशी लग्न करणारी मुलगी नशीबवान असेल. कळवून टाक तुझ्या मैत्रिणीला. घरी आल्यावर तनुने रवींद्रला फोन करून घरीच भेटायला बोलवलं. आम्हाला पेठेबाई इतिहास भूगोल शिकवायच्या. इतिहास भूगोलाची गोडी खरं तर त्यांनीच आमच्या मनात निर्माण केली. पण आज त्यांची ही कथा ऐकताना खूप मजा आली, कारण बाई 80 वर्षाच्या आहेत आणि तरी सुद्धा एखाद्या 25 वर्षाच्या मुलीचं भावविश्व त्यांनी आपल्यासमोर उलगडून ठेवलं. आपण ऐकलं की त्यातला काही भाग हा खरा घडलेला आहे, पण परिस्थितीचं नुसतं वर्णन न करता त्यांनी आपल्याला आशावाद सुद्धा या कथेतून दाखवला. बाई संगीत विशारद आहेत, बरंच लिखाण करत असतात. या वयातही त्यांचा उत्साह इतका दांडगा आहे की आपण खरंच त्यांच्याकडे बघून थक्क होतो आणि बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. बाई, तुम्ही तुमची कथा पाठवलीत आणि मला ती सादर करायची संधी मिळाली याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. आणि त्याहीपेक्षा आनंद असा आहे की फक्त तुम्ही माझ्या बाई आहात म्हणून नाही, तर विजय कुवळेकरांनी ही कथा निवडली आहे आणि मला ती सादर करता आली याबद्दल मला खरंच मनापासून आनंद वाटतोय. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि आपल्या सगळ्यांची आवडती शनाया,
तुम्हाला शनाया म्हणून ती जास्त माहिती आहे, पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की नवीन पिढीतली अतिशय सुंदर गाणारी, परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आलेली आणि त्याचबरोबर शब्दाला जागणारी अशी ही रसिका सुनील. आणि तिने खरंच वेळात वेळ काढून खूप गोड कथा वाचली. हा तिचा पहिलाच प्रयत्न होता अभिवाचनाचा. मला आनंद आहे की मधुरवच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी पहिल्यांदा अभिवाचन केलं. पण मला रसिका तुझं खरंच मनापासून कौतुक करायचं आहे आणि तुझे आभार मानायचे आहेत की तू खरंच शूटिंगच्या धावपळीत असतानाही रात्रीचं शूटिंग करून ही कथा मला पाठवलीस आणि मधुरवचा एक भाग झालीस. त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा भाग आवडला असेल. तुम्हाला ही कथा आवडली का हे आम्हाला नक्की कमेंट्समधनं कळवा. आणि ऑल्सो मधुरा वेलणकर साटम या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन कथेसह, नवीन कलाकारासह. तोपर्यंत लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद. Thank you.